मला सांगा, आज हिरापूर इथे आज पक्षप्रवेश घेण्यात आला. यात राष्ट्रवादी आणि वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी भारतीय जनता पार्टी यात पक्षप्रवेश घेतला. काय सांगा? आज मौजा हिरापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या पक्षप्रवेशामध्ये हिरापूर येथील बहुसंख्य लोकांनी, कार्यकर्त्यांनी, मग ते राष्ट्रवादीतील असेल, काँग्रेसमधून असेल किंवा इतर पक्षातील जवळजवळ अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. खरं म्हणजे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या डुबत्या नावेला सोडून तैरणाऱ्या भाजपच्या नावेमध्ये बसण्याचं त्यांनी पसंत केलं. त्यांचं मी खरोखरच मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे आमच्या पक्षाची ताकद वाढणार यात तीळमात्र शंका नाही आहे आणि त्या सर्व लोकांना आम्ही सोबत घेऊन जाऊ. आणि त्यांनी अशा वेळेस प्रवेश केला की आज आमचा देश पूर्ण विश्वामध्ये जगद्गुरू म्हणून ओळखलं जातं. मोदीजीचा झंझावात चालू अनेक कामं त्यांनी केलेले आहे 10 वर्षामध्ये. राम मंदिरासारखा प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि त्यामुळे अशा क्षणी त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. त्यांचं मनापासून अभिनंदन. राम मंदिराचाच प्रश्न नव्हे तर 3 तलाक झालं, त्यानंतर नागरिकत्व झालं, असे खूप सारे प्रश्न पार केले. सोबत गावगाव इथे लोकांना मोदीच्या योजना सुद्धा पोहोचलेल्या आहेत. काय सांगा? मी आपल्याला सांगू इच्छितो की या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचं मोटो आहे की या देशाला बलशाली करायचं, या देशाला उंच शिखरावर न्यायचं, या देशाला जगात 1 नंबरचं स्थान बनवायचं. या देशाला जगात 1 नंबरचं स्थान जर बनवायचं असेल तर त्यासाठी या देशातला प्रत्येक नागरिक, तो मग दीन असेल, दलित असेल, शोषित असेल, पीडित असेल, अल्पसंख्याक असेल, मागास असेल, गरीब असेल, सामान्य असेल, आदिवासी असेल, तो सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. हे मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि म्हणूनच मोदी साहेबांनी 10 वर्षामध्ये अनगिनित निर्णय घेतले. मी ते सांगू शकत नाही. सांगितले तर 8 ते 10 घंटे लागतील. एवढे चांगले निर्णय घेतले गोरगरीब सामान्य लोकांसाठी. ज्यांनी 60 वर्ष राज्य केले या देशामध्ये, त्या 60 वर्षात काँग्रेसच्या लोकांनी, काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी केलं नाही ते काम मोदी साहेबांनी 10 वर्षात केलं. पण त्याच्यातले मी दुसऱ्या टर्ममध्ये जे 4 मुद्दे मार्गी लावले, सर्वच मुद्दे मी सांगणार नाही, पण 4 मुद्दे जे महत्त्वाचे मार्गी लागले ते मी आपल्यासमोर मी सांगेल. एक मुद्दा म्हणजे 370 कलम. आपल्याला सर्वांना माहीत आहे की काश्मीर हे आपल्या देशाचं अविभाज्य अंग आहे. त्याला काश्मीरला आपण देशाचं मुकुट मानतो आणि अशा ठिकाणी जायला मज्जा होता. तिथं जाऊ शकत नव्हते. तिथं आतंकवाद मोठ्या प्रमाणात पसरला होता कारण 370 कलम मागच्या सरकारने लावलं होतं. त्याच्यामुळे गोरगरीब सामान्य लोक त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते. परंतु तुमच्या माहिती सांगतो की मोदी सरकारने लोकसभेत बिल आणलं आणि मला सांगायला आनंद यासाठी होतो आहे की मी त्या लोकसभेत त्या बिलावर मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि म्हणून मला आनंद होत आहे. आणि म्हणून हे बिल लोकसभेत आणलं. 370 कलम राज्यसभेत आणि लोकसभेत एक मताने पास केलं. आज हे 370 कलम रद्द केल्यामुळे आज देशातला कोणताही गरीब नागरिक, गरीबातला गरीब नागरिक त्या ठिकाणी जातो आणि त्याला काही मज्जाव नाही, कोणतीही अडचण नाही, त्याला आनंदाने तिथं जातो आणि फिरून येतो. एवढंच नाही तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. गोरगरीब सामान्य माणूस, आदिवासी जनता त्या ठिकाणी खुश आहे. हे पाहायला त्या मिळते. कशामुळे? तर 370 कलम हटल्यामुळे. दुसरं म्हणजे तलाक मुद्दा. त्या मुस्लिम महिला बिचाऱ्या ज्या त्यांच्यासाठी एक कायदा केला होता मागच्या सरकारने, तलाक 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 3 वेळा त्यांच्या पतीनं म्हटलं, ती रस्त्यावर येत होती. तिला अनेक लोक विचारत नव्हते, अशी स्थिती होती. पण मोदी साहेबांनी ठरवलं की नाही, महिला सुद्धा ह्या आपल्या बहिणी आहेत आणि मुस्लिम महिला सुद्धा आपल्या बहिणी आहेत आणि म्हणून त्यांनी तलाक हा कायदा, ट्रिपल तलाकचा कायदा लोकसभेत आणला आणि त्याही ठिकाणी मी मंजूर करण्यासाठी होतो आणि दोन्ही सभागृहात हा कायदा पास केला. आणि पास केल्यामुळे आता स्थिती अशी निर्माण झाली की एखाद्या मुस्लिम महिलेच्या नवऱ्यानं जर तिला तलाक 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 3 वेळा जर म्हटलं, त्याला जेलची हवा घ्यावी लागते त्या नवऱ्याला. म्हणजे एवढा कडक कायदा आणलेला आहे. तिसरं म्हणजे राम मंदिराचा प्रश्न. राम मंदिराचा प्रश्न हा
500 वर्षापासूनचा पेंडिंग होता, पण हा सुटत नव्हता. पण मोदी साहेबांनी सुप्रीम कोर्टाकडे हा निर्णय सोपवला आणि सांगितलं की तुम्ही याच्यावर निर्णय घ्या, त्यानंतर मग आम्ही सरकार यावर विचार करतो. आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो की सुप्रीम कोर्टाने सुद्धा यावर पॉझिटिव्ह निर्णय घेतला, आमच्या सरकारने सुद्धा यावर पॉझिटिव्ह निर्णय घेतला आणि 500 वर्षाचा जो पेंडिंग होता राम मंदिराचा प्रश्न, तो प्रश्न मार्गी लागला. आता त्या ठिकाणी राम मंदिराचं, रामाचं आपल्या आराध्य दैवत आहे हिंदू समाजाचं, ते त्या ठिकाणी आता उभं झालेलं आहे मंदिर. त्यांची मूर्तीची स्थापना पण झाली आहे. आता हिंदू जागृत झालेला आहे, म्हणजे ही फार आनंदाची गोष्ट आहे. तिसरा विषय असा होता की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात जे पडताळीत हिंदू होते, जे अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशामध्ये राहत होते, पूर्वी आपल्या देशाचा तो हिस्सा होता, पण मात्र काँग्रेसच्या काळात तो तुटला गेला. आणि त्यामुळे तुटल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी आपले जे हिंदू आहे, पडताळीत हिंदू आहे, ते मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होता. आया बहिणीवर अन्याय अत्याचार होता पाकिस्तानकडून, अफगाणिस्तानकडून, बांगलादेशाकडून. आणि ते लोक आपल्या देशात आले, पण त्यांना नागरिकत्व मिळत नव्हतं. पण यासाठी सुद्धा मोदी सरकारनं बिल आणलं आणि लोकसभेत बिल पास केलं. आता जे पडताळीत हिंदू आहे, या ठिकाणी बाहेरून आलेले जे आपले हिंदू आहेत, कट्टर हिंदू, त्यांना आता नागरिकत्व बहाल केलेलं आहे, नागरिकत्व सर्टिफिकेट त्यांना मिळत आहे. आणि ते सुद्धा आता आनंदानं या ठिकाणी राहत आहे. हे 4 मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे या टर्ममध्ये, दुसऱ्या टर्ममध्ये जे काँग्रेसने करू शकले नाही,